जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा आपला लेक्चरचा विषय लक्षात ठेवा, काल जे स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दिले गेले तो, तर आज आपण डिटेलमध्ये हेच अवॉर्ड बघणार आहे। चला तर मग सुरुवात करूया जास्त उशीर न करता। ठीक आहे, बघा आता स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड, स्वच्छ सर्वेक्षण सर्वे आहे का, हा सन 2016 साली आपल्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, ह्याचे मिनिस्टर कोण आहेत, हरदीप सिंग पुरी। मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सनी सन 2016 साली स्वच्छ सर्वेक्षण सर्वे आहे का चालू केलता। बघा आता मग हा सर्वे आहे का जगातील लार्जेस्ट अर्बन अँड सॅनिटायझेशन अँड क्लीननेस प्रोग्राम आहे किंवा सर्वे। हा जो स्वच्छ सर्वेक्षण सर्वे आहे का लक्षात ठेवा, जगातला लार्जेस्ट अर्बन सॅनिटायझेशन आणि क्लीननेस सर्वे। आता हा स्वच्छ सर्वेक्षण सर्वे आहे का लक्षात ठेवा, तर हा आहे का आपलं जे इंडियानी भारत सरकारने आपल्या लक्षात ठेवा स्वच्छ भारत अभियान चालू केलं तर बघा कधी चालू केलं तर सन 2016 साली। कधी चालू केलं तर सन 2016 साली, सॉरी सन 2014 साली, 2 ऑक्टोबर 2014 साली चालू केलं तर बघा। त्याचाच एक पार्ट आहे हा, लक्षात ठेवा कशाचा रे, स्वच्छ भारत अभियानचाच एक पार्ट आहे, लक्षात ठेवा। मग हे स्वच्छ भारत अभियान का सरकारने चालू केलं तर देशामध्ये आहे का ओपन डिफेक्शन फ्री विलेज आहेत का क्रिएट करायचे होते। काय करायचे होते, ओपन डिफेक्शन फ्री विलेज क्रिएट करायचे होते। प्लस आपला जो देश आहे, आपला जो भारत आहे तो काय करायचा होता, लक्षात ठेवा आपला जो भारत आहे ना तो स्वच्छ आणि सुंदर बनवायचा होता। काय करायचा होता, स्वच्छ आणि सुंदर बनवायचा होता। मग हे स्वच्छ भारत अभियान जो की चालू झालं 2 ऑक्टोबर 2014 साली, हा आहे का काँग्रेसचाच एक अगोदरचा एक काय होता, एक प्रोग्राम होता निर्मल भारत अभियान। काय होता म्हणजे काँग्रेसने काय केलं सन 2009 साली निर्मल भारत अभियान आहे का ह्या नावाने कॅम्पेन चालू केलं। मग ह्याच रिकन्स्ट्रक्टेड व्हर्जन म्हणू शकतो आपण किंवा अपडेटेड व्हर्जन, जे की मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर आहे का 2 ऑक्टोबर 2014 साली काय केलं, लॉन्च केलं। लक्षात ठेवा स्वच्छ भारत अभियान या नावाने। मग हे लॉन्च केलं, लॉन्च केल्यानंतर आहे का हे कसं होतं रे, हे आहे का लक्षात ठेवा 2 स्टेप मध्ये होतं। 2 स्टेप मध्ये बघण्याच्या आधी आपण आहे का स्लोगन बघू। जेव्हा स्वच्छ भारत अभियान लॉन्च केलं तर त्याचं स्लोगन काय ठेवलेलं रे आपल्या सरकारने, 1 स्टेप टुवर्ड्स दी क्लीननेस, हे काय ठेवलेलं स्लोगन ठेवलेलं, 1 स्टेप टुवर्ड्स दी क्लीननेस। जेव्हा चालू झालं त्यावेळेस काय होतं, ह्या स्वच्छ भारत अभियानचं हे स्लोगन होतं, लक्षात ठेवा। बघा मग स्वच्छ भारत अभियान चालू केलं तर हे अभियान आहे का 2 फेज मध्ये सरकारने आपल्या स्टार्ट करायचा प्लॅन केलता। फर्स्ट फेज कुठून कुठपर्यंत होता, 2 ऑक्टोबर 2014 ते लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर 2019 इथपर्यंत फर्स्ट फेज काय झाला, एंड झाला। आता सेकंड फेज चालू आहे। हा सेकंड फेज आहे का लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर 2021 पासून ते आहे का सन 2024-25 पर्यंत काय असणार आहे, चालू असणार आहे हा सेकंड फेज। आणि हा सेकंड 2 फेज मध्ये तर चालू केलं, पण हे स्वच्छ भारत अभियान आहेत का लक्षात ठेवा, स्वच्छ भारत अभियान आहे का 2 आहे का पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट आहेत किंवा हे 2 भागामध्ये स्प्लिट केलेले आहेत। एक स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि दुसरा कुठला रे भाई, लक्षात ठेवा स्वच्छ भारत अभियान अर्बन। आणि हे जे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आहे का हे लक्षात ठेवा, नीट लक्ष द्या आता काय म्हणतोय ते पुढचं बघा। आता स्वच्छ भारत अभियान ग्रामीण हे का लक्षात ठेवा जे मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती आहे का ह्याच्या अंतर्गत काय करते, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर सॅनिटायझेशन आहे का, डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर सॅनिटायझेशन मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती ह्याच्या अंतर्गत आहे का काय करते, मॉनिटर करण्यात येते किंवा ह्याच्या अंतर्गत येते कुठलं, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण। आणि जे स्वच्छ भारत अभियान अर्बन आहे का लक्षात ठेवा, कुठलं रे भाई, स्वच्छ भारत अभियान अर्बन हे का लक्षात ठेवा मॉनिटर कोण करते रे, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मॉनिटर करते। कोण करते, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मॉनिटर करते। मग ह्या 2 स्प्लिट मध्ये काय केलेलं होतं, स्वच्छ भारत अभियान काय केलं रे डिस्ट्रीब्यूट केलं अर्बन आणि ग्रामीण मध्ये, लक्षात ठेवा अर्बन आणि ग्रामीण मध्ये। मग आता ह्याच स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत आहे का लक्षात ठेवा सरकार काय करते रे आपलं हे स्वच्छ सर्वेक्षण काय करते, कंडक्ट करते आणि लोकांना काय करते म्हणजे आपल्या देशातल्या वेगवेगळ्या सिटीजला स्टेटला अवॉर्ड्स देते। हे स्वच्छ सर्वेक्षण काय करते, कंडक्ट करते स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत। बघा मग आता स्वच्छ भारत अर्बन, स्वच्छ भारत अभियान अर्बन आहे का लक्षात ठेवा, जे की मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मॅनेज करते। हे आहे का रूरलच्या स्वच्छ भारत ग्रामीण, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि स्वच्छ भारत अभियान अर्बन हे 2 भागात स्प्लिट केलं ना स्वच्छ भारत अभियानला। त्यातलं जे स्वच्छ भारत अभियान अर्बन आहे का, अर्बन लक्षात ठेवा ह्याच्या अंतर्गत आहे का हे स्वच्छ भारत आहे का स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दिले जातात। काय करते, स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दिले जातात, लक्षात ठेवा।
मग आहे का ह्या स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत जे स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दिले जातात ना त्याची सुरुवात झाली होती सन 2016 साली. काय झाले होते? सन 2016 साली म्हणजे पहिला अवॉर्ड दिले गेले. आणि सन 2016 साली एका लक्षात ठेवा ह्यामध्ये किती सिटीज होत्या रे? फक्त 73 सिटीज होत्या. म्हणजे किती सिटीजनी भाग घेतलेला? फक्त 73 सिटीजनी भाग घेतलेला, ज्याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आपला दर्शवलेला. आणि आता सन 2023 साली एका लक्षात ठेवा 4477 किती रे? 4477 सिटीजनी काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. किती? 4477 सन 2023 साली लक्षात ठेवा. बघा मग आता हे स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण तर स्टार्ट केलं, पण स्टार्ट करण्यामागचा उद्देश काय होता माहिती का? 2016 साली स्टार्ट करण्यामागचा किंवा ऑब्जेक्टिव्ह त्याला आपण म्हणू शकतो. ऑब्जेक्टिव्ह काय होतं रे? लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा, स्वच्छतेबद्दल काय करायचं, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा लक्षात ठेवा. प्लस हे तर झाले एक ऑब्जेक्टिव्ह. अजून मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं रे लक्षात ठेवा? जे पण आता काय म्हणू शकतो आपण, लोक आहेत, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा, पण जे लोक आहेत ना लक्षात ठेवा त्यांनी पण त्या स्वच्छता अभियानामध्ये स्वतः काय केलं पाहिजे? भाग दर्शवला पाहिजे. म्हणजे आपला स्वतःच्या मनाने आहे का सहभाग दर्शवला पाहिजे लोकांनी लक्षात ठेवा. आणि अजून काय रे? सिटीजमध्ये काय करायचंय? हेल्दी कॉम्पिटिशन बिल्ड करायचंय. म्हणजे आता इंदोर आणि सुरत लक्षात ठेवा ह्यांच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन लागलं पाहिजे. हेल्दी कॉम्पिटिशन कसं रे? ह्या सिटीनी नंबर 1 यायला लक्षात ठेवा आहे का, नंबर 1 यायला का प्रयत्न केले पाहिजे. ह्या सिटीजनी आपले प्रयत्न केले पाहिजे. काय कशाला रे? नंबर 1 यायला लक्षात ठेवा. जेणेकरून काय होईल? जेणेकरून आहे का ह्याचा आहे का आता म्हणजे ह्याचा फायदा कुणाला होईल लक्षात ठेवा? जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा जनतेला होईल ना, सामान्य जनतेला ह्याचा फायदा होईल. हेल्दी कॉम्पिटिशन लागलं तर जनतेला क्लीन आणि चांगले शहर बघायला भेटतील. क्लिअर? चला मग इथपर्यंत आहे का आपण काय बघितलेलं रे भैया? आता ही म्हणजे पार्श्वभूमी बघितली. आता जे ह्या वर्षी 2023 साली स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दिले गेलेले आहेत, तर ते काय करू आपण? ते अवॉर्ड बघूया आता एक एक करून. ठीक आहे, चलो चला तर मग एक एक करून अवॉर्ड बघूया. ते आता आता हे अवॉर्ड बघू. रिसेंटली आहे का 2023 चे अवॉर्ड म्हणजे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू आहेत ना, त्यांनी काय केलेले आहेत रे? 2023 चे अवॉर्ड हे काय केलेले आहेत? प्रेझेंट केलेले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2023 चे अवॉर्ड प्रेझेंट केलेले आहेत. कुठं प्रेझेंट केलेले आहेत रे लक्षात ठेवा? कुठं प्रेझेंट केलेले आहेत भाई? हे अवॉर्ड प्रेझेंट केलेले आहेत भारत मंडपम न्यू दिल्ली इथं. कुठं रे? भारत मंडपम न्यू दिल्ली इथं हे अवॉर्ड प्रेझेंट केलेले आहेत लक्षात ठेवा. भारत मंडपम न्यू दिल्ली. प्लस ह्या वर्षी ह्या अवॉर्डचे लक्षात ठेवा थीम काय होती रे? 2023च्या स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्डची थीम काय होती? वेस्ट टू वेल्थ. काय थीम होती? वेस्ट टू वेल्थ. 2023चा जो आहे का क्लीननेस सर्वे म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण सर्वे ह्याची थीम काय होती? वेस्ट टू क्लीननेस. काय होती? वेस्ट टू क्लीननेस लक्षात ठेवा. आणि जे नेक्स्ट म्हणजे चालू 2024चा आहे का लक्षात ठेवा? 2024ची थीम काय असणार आहे रे? रिड्यूस, रेस्क्यू आणि रिसायकल. 2024ची थीम काय असणार आहे? रिड्यूस, रेस्क्यू आणि रिसायकल ही थीम असणार आहे लक्षात ठेवा 2024ची. रिड्यूस, रेस्क्यू आणि रिसायकल ही 2024ची. आणि 2023ची थीम काय होती? वेस्ट टू वेल्थ. काय थीम होती? वेस्ट टू वेल्थ. क्लिअर? आणि भारत मंडपम इथं काय केलेले? ते अवॉर्ड कन्फर्ट केलेले द्रौपदी मुर्मू यांनी. पुढचं बघा आता त्यानंतर नेक्स्ट बघायला गेलं तर ह्या वर्षी लक्षात ठेवा अवॉर्ड आहे का लक्षात ठेवा म्हणजे फर्स्ट टाइमच झालेलं आहे की ह्या वर्षी की हे अवॉर्ड आहे म्हणजे क्लीनेस्ट सिटीचा अवॉर्ड आहे का जॉईंट विनर्स ठरलेले आहेत. क्लीनेस्ट सिटीचे अवॉर्ड काय ठरलेले आहेत ह्या वर्षी? जॉईंट विनर्स ठरलेले आहेत बा क्लीनेस्ट सिटीचे अवॉर्ड. मग हा क्लीनेस्ट सिटीचा अवॉर्ड कुणाला भेटलेला रे? पहिली सिटी आहे सुरत आणि दुसरी सिटी कुठली आहे? इंदोर. लक्षात ठेवा इंदोरनं तर रेकॉर्ड केलंय आपल्याला म्हणावं लागेल. लक्षात ठेवा ज्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे 2016 साली आहे का स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड आहे का म्हणजे दिले गेले का सर्वे कंडक्ट केला गेला त्या टायमाला इंदोरची रँक किती होती माहिती का? किती रँक होती रे इंदोरची? इंदोरची रँक होती लक्षात ठेवा 25वी. त्याच्यानंतर अशी त्यांनी ग्रोथ घेतलेले. आता आहे का क्लीनेस्ट सिटीच्या रँकमध्ये कायम टॉपला इंदोर भाई लक्षात ठेवा कायम. चलो मग ह्या वर्षी सुरत आणि काय रे कुठे गेलं? इंदोर. सुरत आणि इंदोर काय झालं रे? हे टॉप ऑनर्स म्हणजे जॉईंटली विनर आहेत. सुरत आणि इंदोर लक्षात ठेवा हे काय आहेत रे? जॉईंटली विनर आहेत. कशाचे? हे स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्डचे लक्षात ठेवा सुरत आणि इंदोर. आणि जे त्याच्यानंतर नवी मुंबई महाराष्ट्रातली नवी मुंबई आहे का हे काय रे लक्षात ठेवा 3rd नंबरला आहे. महाराष्ट्रातली नवी मुंबई काय 3rd नंबरला आहे. नवी मुंबई. नवी मुंबई लक्षात ठेवा नवी मुंबई ही काय रे 3rd नंबरला आहे. नवी मुंबई ही 3rd नंबरला आहे महाराष्ट्रातली. ठीक आहे ही आता काय झाल्या क्लीनेस्ट सिटी झाल्या बाद. आणि ह्या क्लीनेस्ट सिटीचे अवॉर्ड कुठले आहेत? ज्यांची पॉप्युलेशन लक्षात ठेवा 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यामध्ये टॉपला कोण आहे? इंदोर. आता आपण बघूया ज्यांचं पॉप्युलेशन आहे का 1 लाखापेक्षा कमी आहे ज्या सिटीची पॉप्युलेशन 1 लाखापेक्षा कमी आहे त्या सिटीज बघू आता आपण मग
ज्या सिटीची पॉप्युलेशन 1 लाख पेक्षा कमी आहे का त्याच्या टॉपला कोण आहे रे? सासवड. आपल्या महाराष्ट्राचं सासवड टॉपला आहे. पुन्हा आहे का पटन, लक्षात ठेवा पाटण, सॉरी पुन्हा पाटण रे, गुजरात मधलं पाटण आहे का, हे दुसरा क्रमांक आहे. आणि तिसरा क्रमांक आहे का महाराष्ट्राच्या लोणावळ्याचाच आहे, महाराष्ट्राच्या लोणावळ्याचाच आहे. पहिल्या किती कशामध्ये 1 लाख पेक्षा पॉप्युलेशन कमी असणाऱ्या सिटीज मध्ये टॉपला कोण आहे? सासवड. 2 नंबर पाटण, 3 नंबर लोणावळा. पाटण गुजरात मध्ये, सासवड आणि लोणावळा महाराष्ट्रात आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, सासवड आणि लोणावळा कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. त्यानंतर पुढे बघा आता जे माऊ कंटेनमेंट झोन आहे का, माऊ कंटेनमेंट झोन कुठला रे भाई? मध्य प्रदेशचा. मध्य प्रदेशचा माऊ कंटेनमेंट झोन आहे का, कंटेनमेंट झोन हा आहे का, लक्षात ठेवा. क्लीनेस्ट कंटोनमेंट आहे का बोर्ड आहे का, क्लीनेस्ट कंटोनमेंट बोर्डचा अवॉर्ड भेटलेला आहे कोणाला? माऊ कंटेनमेंट बोर्डला, लक्षात ठेवा मध्य प्रदेशच्या माऊला. क्लिअर, मध्य प्रदेशच्या. आता बाकीचे अवॉर्ड पण बघून या आपण. ठीक आहे, हे झालं क्लीनेस्ट सिटी. ठीक आहे, कंटेनमेंट बोर्डचे अवॉर्ड बघितले आता, माऊ वगैरे. आता पुढे बघा प्रयागराज आणि वाराणसी. काय रे, कुठे गेलं इथं? हा, वाराणसी आणि प्रयागराज, लक्षात ठेवा. हे काय झालेले आहेत माहिती का? क्लीनेस्ट गंगा टाउन म्हणून यांना अवॉर्ड भेटलेला आहे. वाराणसी आणि प्रयागराज यांना कुठला अवॉर्ड भेटलेला आहे? क्लीनेस्ट गंगा टाउन अवॉर्ड भेटलेला आहे. कोण रे? वाराणसी आणि प्रयागराज. क्लीनेस्ट गंगा टाउन अवॉर्ड भेटलेला आहे वाराणसी आणि प्रयागराज, लक्षात ठेवा. वाराणसी आणि प्रयागराज हे क्लीनेस्ट गंगा टाउन काय झालेले आहेत? अवॉर्ड भेटलेले आहेत. पुढचं बघा आता स्टेट, बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचं जर आपण बघायला गेलं ना तर ह्याच्यामध्ये टॉपची रँक कुणाची रे? महाराष्ट्र. महाराष्ट्र हे बेस्ट परफॉर्मिंग स्टेट आहे. स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड 2023 मध्ये महाराष्ट्र. सेकंड नंबर कुणाचा येतो? मध्य प्रदेशचा. सेकंड नंबर कुणाचा येतो रे? मध्य प्रदेशचा. आणि थर्ड नंबरला कोण आहे? छत्तीसगड. थर्ड नंबरला कोण आहे? लक्षात ठेवा, छत्तीसगड हे थर्ड नंबरला आहे बेस्ट परफॉर्मर स्टेट मध्ये. छत्तीसगड थर्ड नंबरला, सेकंड नंबरला मध्य प्रदेश, फर्स्ट नंबरला महाराष्ट्र. पुन्हा बघा आता त्याच्यानंतर चंदीगड आहे का, चंदीगड लक्षात ठेवा हे बेस्ट सफाई मित्र सुरक्षित शहर. ठीक आहे, पण छत्तीसगडला आहे का बेस्ट सफाई मित्र सुरक्षित शहर हा अवॉर्ड भेटलेला आहे. बेस्ट सफाई मित्र सुरक्षित शहर हा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? चंदीगडला भेटलेला आहे. कोणाला भेटलेला आहे? चंदीगडला. बेस्ट सफाई सुरक्षित शहर, बेस्ट सफाई मित्र सुरक्षित शहर, लक्षात ठेवा कोणाला भेटलेला आहे? चंदीगडला अवॉर्ड भेटलेला आहे. कोणाला रे? चंदीगडला. आणि पुढे बघा ह्या वर्षी टोटल 110 अवॉर्ड्स काय केलेले आहेत, म्हणजे जी स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्डची सेरेमनी झालेली आहे त्या सेरेमनीमध्ये लक्षात ठेवा टोटल किती? 110 आहे का? 110 अवॉर्ड्स काय केलेले आहेत? दिले गेलेले आहेत. किती? 110 अवॉर्ड्स हे दिले गेलेले आहेत. क्लिअर. चला मग इथपर्यंत सुद्धा पार्ट आजचा, म्हणजे की डिटेलमध्ये आपण आहे का बघितलेलं आहे. ज्या एक्झामला आपल्याला ज्या गोष्टी कामाच्या येतात त्या गोष्टी काय केलेल्या आहेत आपण बघितलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि कितवं ॲडिशन होतं? हे ॲडिशन 8वं ॲडिशन होतं, लक्षात ठेवा. स्वच्छ सर्वेक्षणचं कितवं ॲडिशन होतं? 8वं ॲडिशन होतं. हे पण नीट लक्षात ठेवा, 8वं एडिशन होतं. क्लिअर. आशा करतो सर्वांना समजलं असेल. त्याच्यानंतर बघा आता एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. आपण आहे का येत्या सोमवारपासून काय करणार आहे माहिती आहे का? 30 इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम्स 2023 मध्ये आहे का ज्या पण, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम्स आलेल्या होत्या त्यातल्या मेन 30 गव्हर्नमेंट स्कीम्स आहे का दररोज एक स्कीम्स आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे. असे 30 दिवस 30 इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम्स काय करणार आहे आपण हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. आता इथून पुढे सोमवारपासून आपली ही सिरीज काय होईल? चालू होईल. युट्यूबवर तुम्हाला फ्रीमध्ये आहे का ते स्कीम्स बद्दल बघता येईल. शॉर्टमध्ये एकदम 10 ते 15 मिनिटात आपला तो व्हिडिओ संपलेला असेल. दररोज एक स्कीम पुढच्या येणाऱ्या 30 दिवस आहे का 30 स्कीमाचा पार्ट तुम्हाला बघायला भेटेल, लक्षात ठेवा युट्यूबवर. आणि ह्या स्कीमा सगळ्याच एक्झामला, स्टेट एक्झाम असू द्या नाहीतर आहे का सेंट्रल एक्झाम, त्या सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे त्या. त्याच्यामुळे सर्वांनी आहे का या स्कीमचं लेक्चर नक्की करायचं आहे. ठीक आहे. बेस्ट 30 स्कीम्स, लक्षात ठेवा 30 इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम्स ऑफ 2023 एवढा टॉपिक काय करणार आहे आपण कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 24 तारखेपासून आहे का 24 तारखेपासून बँकिंग प्राईम 5.0 नावाने आहे का आपली एक ऑनलाईन बॅच येत आहे. ती बॅच पण काय करायचे, म्हणजे ज्या पण तू विद्यार्थ्यांना नवीन बॅच लावायचे जॉईन करायचे तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ती माहिती पोहोचवू शकता. त्यानंतर पुढे बघा आपली करंट अफेअर्स. जर तुम्हाला SBI क्लर्कला टार्गेट करत असाल तर तुम्ही ही करंट अफेअर्सची आपली बॅच काय करू शकता, चॅम्पियन्स फास्ट ट्रॅक बॅच परचेस करू शकता. 500 रुपये प्लस GST हे जी फी आहे. आणि जर
तुम्ही आहे का 1 वर्ष म्हणजे हे 2024 हे इयर जर टार्गेट करत असाल जनरल अवेअरनेस डिटेलमध्ये करण्यासाठी, तर तुम्ही आहे का आरंभ ही आपली जनरल अवेअरनेसची बॅच आहे का ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे, ही बॅच काय करू शकता, परचेस करू शकता. 1 वर्षासाठी फक्त फी आहे जी 1000 रुपये प्लस GST आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ह्याच्यामध्ये भेटणारे तुम्हाला फॅसिलिटीज सांगतो आरंभमध्ये. कंप्लीट जसं लेक्चर झालं ना आजचं, तसं कंप्लीट 360 व्ह्यू ऑफ करंट अफेअर्स हे तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर टेलिग्राम MCQ सिरीज म्हणजे जसा मंथ तुमचा कंप्लीट होईल, हे तर आपल्या लेक्चर एका मंथचे, तसे तुमचे त्या मंथवर टेलिग्रामला MCQ सिरीज चालू होतील. पुन्हा इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम्स घेणारे आपण, बँकिंग अवेअरनेसचा पार्ट कव्हर करणारे, PDF नोट्स भेटतील. जे बॅच हे आरंभ मुलं परचेस करतील त्यांच्यासाठी ग्रुप डिस्कशन आहे का, ग्रुप डिस्कशन स्वतः मी घेतोय ऑफलाईन मोडमध्ये. ग्रुप डिस्कशनची तुम्हाला फॅसिलिटी अवेलेबल असेल. प्लस RBI सर्क्युलर्स पण मंथली बेसिसवर आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे, लक्षात ठेवा या बॅचमध्ये. क्लिअर. चलो नंतर मग सुहास सरची आता कॉम्प्युटर युनायटेड इंडिया इन्शुरन्सची NICL चे ॲड आलेले आहे. ह्या सर्व एक्झामसाठी कॉम्प्युटर अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रात कॉम्प्युटरचा आहे का, मराठीत असा कुठला कोर्स अवेलेबल नाही आहे. तर सुहास सर आपले फॅकल्टी आहेत कॉम्प्युटरचे, हे तुमच्यासाठी आहे का, म्हणजे विद्यार्थ्यांच्या डिमांडवर फक्त आहे का कॉम्प्युटर अवेअरनेसचा मराठीमध्ये आहे का कोर्स घेऊन आलेले आहेत. ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स असणार आहे हा. 500 रुपये ह्याची फीज आहेत. तुम्ही हा पण कोर्स काय करू शकता, घेऊ शकता. ठीक आहे. चलो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचं म्हणण्यापेक्षा आता आहे का 30 ते 30 इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम्स ह्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या भावांनो. चलो बाय बाय.